बायपास आणि अँजिओप्लास्टीने दोन्हीने ब्लॉक क्लिअर होऊ शकते. मग आपण डिसिजन कसा घ्यायचा? तर इमिजिएट जी रिस्क आहे पेशंटला ऑपरेशनची किंवा अँजिओप्लास्टीची आणि त्याचे आपण जे ट्रीटमेंट देणार आहे त्याची लॉंगेटिव्हिटी आहे, ह्या दोन्ही गोष्टीने आपण डिसाईड करायला पाहिजे की आपण आज रिस्क किती घेणार आहे आणि त्याचं भविष्य कसं राहणार आहे. आता हार्टचा आजार असं नाही की आज मी अँजिओप्लास्टी केली किंवा आज बायपास केली की पुढे त्याला भविष्यात काय होणार नाही, असं नाही. हार्टचा आजार लाईफ लाँगचा आजार आहे. आपल्याला पुढे जाऊन त्याला किती दिवस आपल्याला लॉंगेटिव्हिटी ऑफ द ट्रीटमेंट ती पण बघायला लागते. ह्याच्यासाठी हार्ट टीमचा जो अप्रोच आहे तो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे सामान्य पेशंट सोडा, नॉर्मल पेशंट सोडा, पण जर एखादा कॉम्प्लेक्स पेशंट आला तर आम्ही काय करतो की आमचे कार्डियक सर्जन पूर्ण टीम, जसे ॲनेस्थेटिस्ट आहेत, जसे इंटेन्सिव्हिस्ट आहेत, आणि त्या पेशंटला समजा रेस्पिरेटरीचा आजार असेल, रेस्पिरेटरी फिजिशियन, किडनीचा आजार असेल, नेफ्रोलॉजिस्ट, हे सगळे बसून आम्ही चर्चा करतो की ह्याला आत्ताची रिस्क किती आहे पेशंटला आणि लाँग टर्म त्याचं कसं आपल्याला व्यवस्थित करता येईल, त्याला कुठली ट्रीटमेंट योग्य राहील, हे डिस्कस करून जी आपण ट्रीटमेंट देतो ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक पेशंटला आपण इंडिव्हिज्युअलाइज करायला लागेल की कसं त्याचं भविष्य चांगलं होईल. याच्यासाठी त्याला हार्ट टीम अप्रोच म्हणतात. अगदीच. म्हणजे जर एखाद्या पेशंटला मधुमेह असेल, सपोज काहीतरी प्रिव्हियस आणखी काहीतरी आजार असतील किंवा बीपीचा आजार असं म्हणे, तर रिस्क फॅक्टर जास्त असतात. सगळे रिस्क फॅक्टर एकत्र कन्सिडर करायला लागतात. इमिजिएट रिस्क आणि त्याचं लॉंग टर्म आउटकम एखाद्या उपचाराचं, हे दोन्ही गोष्टी आपण डिस्कस करून मग आपण निर्णय घेणं फार गरजेचं आहे पेशंटला.